टेक्स्चुअल ग्रामर ही कॉन्सेप्ट तुम्ही ऐकली आहे का? तुम्हाला माहिती आहे की इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला ग्रामर बेस्ड क्वेश्चन येतात आणि मग अशा वेळेला नेमके कोणते प्रश्न येणार, त्याची कोणती उत्तरं लिहायची, तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल. सो ज्या कोणत्या मुलांना नेमका ग्रामरचे काय प्रश्न येणार आहे हे माहित नाहीये किंवा उत्तर कशी लिहायची ते माहित नाही, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तर आपण 1.2 एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या धड्यामध्ये कोणते प्रश्न टेक्स्चुअल ग्रामरचे आहेत ते आपण आता बघूयात. मी तुमच्यासाठी खास हे क्वेश्चन्स काढलेले आहेत. आता इथे आपण बघतोय प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग. काय काय ऑप्शन दिलेत बघा. इथे क्वेश्चन आहे, आय बिकम डीपली ऍब्सॉर्ब्ड इन द बुक, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता यातला क्वेश्चन टॅग काय आहे बघा योग्य. इथे तुम्हाला ऑप्शन काय काय दिले, डिड आय, डिडंट आय, डोंट आय आणि डिडंट ही. जेव्हाही आपल्याला क्वेश्चन टॅग विचारलेला असतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं काम काय करायचं, बघायचं की वाक्य काय पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. इथे आपल्याला कळतं की पॉझिटिव्ह आहे कारण इथे कुठेही नकारात्मक काही, नो, नेव्हर काही असं साईन नाहीये, शब्द नाही. त्यामुळे आपला क्वेश्चन टॅग काय येणार आहे, नकारार्थी. जेव्हा वाक्य होकारार्थी असतं तेव्हा क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो आणि जेव्हा वाक्य नकारार्थी असतं तेव्हा क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. एवढं लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला काय बघायचं, दुसरी गोष्ट, हेल्पिंग वर्ब कोणतं आलंय. आता इथे तर कुठे हेल्पिंग वर्ब आलंच नाहीये. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, ॲमिजार, वॉज, वेअर, डू, हॅव, हे सगळे हेल्पिंग वर्ब आहेत. तर इथे दिसतच नाहीयेत. मग काय घ्यायचं, तर आपण बघायचं की वर्ब कोणते. वर्ब मध्ये काय लिहिलंय, बिकेम. बिकेम म्हणजे पास्ट टेन्स आहे आणि जेव्हा पास्ट टेन्स असतं तेव्हा आपण वर्ब काय घेतो, आपण घेतो डेड. ओके. सो नकारार्थक असल्यामुळे इथे आपला हा ऑप्शन तर गेला. ओके, हा ऑप्शन गेला. डिडंट आय, सो हा ऑप्शन आपला येणार आहे इथे, कारण इथे आय हे सर्वनाम वापरले आणि आपल्याला डिडंट ते सर्वनाम घेणं गरजेचे आहे. सो इथे उत्तर काय येणार आहे, डिडंट आय. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द स्टेटमेंट बिकम डीपली ऍब्सॉर्ब्ड इन द बुक. सो डिडंट आय आहे. नेक्स्ट आपलं जे सेंटेन्स आहे ते बघूया. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द वरांडा, मेक इट कंपाऊंड सेंटेन्स. आता इथे दोन वाक्य आहेत, दोन्ही वाक्यांना एकत्र करायचे कंपाऊंड सेंटेन्स म्हणून आणि इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर ह्या 4 ऑप्शन पैकी योग्य उत्तर आपलं काय असणार आहे बघू. जेव्हाही आपण दोन वाक्य एकत्र करतो त्यावेळेला आपण अँड, बट, ऑर अशा प्रकारचा उपयोग करतो. आता इथे बघू शकतो आपण आपलं योग्य उत्तर असणार इथे, the correct option combines two action into a compound sentence using the conjunction and it maintains clarity and coherence. So I left the book aside and rushed to the veranda. हे योग्य उत्तर आहे. Next question is, she surveyed the area for the vicious male langur. Frame WH question. आता WH question म्हणजे काय, जेव्हाही तुम्हाला हे जे उत्तर असतं हे पूर्ण अंडरलाईन केलेलं हे उत्तर तुम्हाला मिळवायचं असतं तर मग तुम्ही काय करायचं, डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये काय काय येतं, कोण कोण सांगेल, विचार करा. काय येतं, व्हॉट, डब्ल्यूएच ने सुरू होणारे सगळे, व्हॉट, वेन, हुम, वेन, वेअर, हाऊ, वाय, हे सगळे डब्ल्यूएच क्वेश्चनचे सर्वनाम आहेत, प्रोनाउन आहेत. सो आपण आता बघायचंय नेमकं काय आपल्या इथे उत्तर येणार आहे. वेन डिड शी सर्वे द एरिया म्हणजे इथे काय येतं, केव्हा. केव्हाचं उत्तर येते का. हाऊ डिड शी, कशा प्रकारे तिने सर्वे केला. वाय डिड शी सर्वे द एरिया आणि वाय डिड शी सर्वे द एरिया. आता परत एक कन्फ्युजन तुम्हाला दिसेल इथे, का तिनं एरिया सर्वे केला, या दोन्हीपैकी एक उत्तर आहे. पण यातलं नेमकं कोणतं चूज करायचं ते एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हाही वाक्यामध्ये डिड येतं तेव्हा क्रियापदाचं मूळ रूप वापरायचे, ना की क्रियापदाला ईडी प्रत्यय आणायचे. जेव्हाही वाक्य डिड असेल तेव्हा मूळ रूप वापरा. त्यामुळे काय येणार आहे, वाय डिड शी सर्वे द एरिया. ओके, वाय डिड शी सर्वे द एरिया हे उत्तर आहे आपलं. चौथा प्रश्न आहे, द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड. आता इथे रीराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ द साऊंड. आता साऊंड कुठे आलेला आहे, हा वाक्याच्या शेवटी आलेला आहे. तुम्हाला अनेकदा माहिती असेल ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, हो की नाही. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य असतं, पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला करायचा असतो. तर जेव्हाही तुम्हाला शेवटचा इथे काय केलेलं आहे, पण हे वाक्य इथे आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, कारण इथे बाय आहे, हे वाक्य बाय आहे त्यामुळे इथे आपण स्ट्रक्चर नेहमी बघायचं असतं. सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड म्हणजे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं आहे आणि आपल्याला ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर इथे काय येणार बघा, द सायलेन्स, इथे द
साऊंड न सुरुवात करायला सांगितली ना, द साऊंड म्हणजे हा सायलेन्स येणार नाही, हा पर्याय येणार नाही. द साऊंड ऑकेजनली ब्रेक्स द सायलेन्स, द साऊंड वॉज ऑकेजनली ब्रोकन द सायलेन्स अँड द साऊंड ऑकेजनली ब्रोक द सायलेन्स. बघा विचार करा तुमचं काय उत्तर आलंय मला सांगा. तर इथे आपलं उत्तर आहे द साऊंड ऑकेजनली ब्रोक द सायलेन्स. हे आहे पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आणि ते मगाचं ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं होतं. याचं रिझन पण आपण इथे दिलंय. आता पुढचं सेंटेन्स आहे शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. रिराईट द सेंटेन्स युझिंग बी एबल टू. आता बी एबल टू चा वापर करून आपण पुन्हा हे वाक्य लिहायचं आहे. तर इथे सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन आहे आणि त्या 4 ऑप्शन पैकी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. शी इज एबल टू कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. शी वॉज, आता वाक्याचं काळ कोणतं आहे, शी कुड, इथे कुड वापरलेलं आहे, भूतकाळी वाक्य. शी वॉज एबल टू कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असॉल्ट. सो आपलं राईट आहे शी वॉज एबल टू कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असॉल्ट. सो बी हे आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट आहे आपला इथे क्वेश्चन काय बघा. द लंगूर The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. Rewrite the sentence by using to. आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो टू आणि टू मध्ये काय फरक आहे. टू म्हणजे प्रेपोजिशन आहे आणि टू म्हणजेचा अर्थ काय आहे सुद्धा. ओके, सो हे वापरताना आपल्याला काय करायचं ते ऑप्शन्स दिलेले आहेत. द लंगूर वॉज टू इन्फ्युरिएटेड टू इट हार्डली टूक एनी. आता गंमत काय टू ची माहिती का. टू हे कायम आहे ना क्रियापदाच्या मूळ रूपाजवळ येतं. तुम्हाला सोपा उपाय सांगते. हे जे टू आहे ना इन्फिनिटिव्ह म्हणून तुम्ही ऐकलं असेल हा वर्ब कायम क्रियापदाच्या मूळ रूपाशी येतं. जर तुम्ही असे छोटे छोटे ट्रिक वापरले ना तुम्हाला वाक्य शोधायला खूप सोपं जाणार आहे. ओके, तर आपण इथे बघतोय उत्तर आपलं तेच येते का. द लंगूर वॉज टू इन्फ्युरिएटेड टू टेक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. सो ओके, आलं की नाही उत्तर. कारण कायम क्रियापदाचं मूळ रूपच्या आधी टू येतं. सो इतकं जरी बघितलं तरी पटापट उत्तर शोधणं सोपं होईल. आता पुढचं आपण वाक्य बघतोय. आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट मराउंडिंग लंगूर. मेक इट अ सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स म्हणजे काय की साधं वाक्य तयार करायचं आहे ज्याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असं सिम्पल सेंटेन्स. तर इथे आपण आता बघतोय साधं वाक्य तयार करतोय. तर इथे आपल्याला ऑप्शन आहे गॅदरिंग स्टाउट स्टिक इन वन हँड आय हर्ड अ पीस ऑफ स्टोन अराउंडिंग लंगूर. योग्य गॅदरिंग स्टाउट स्टिक इन वन हँड अँड आय हर्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट अराउंडिंग लंगूर. कारण ऑप्शन ए करेक्टली कंबाईन्स द टू ऍक्शन इन टू अ सिम्पल सेंटेन्स. 2 ऍक्शन एकत्र केले साधे वाक्य तयार केले. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. As soon as वापरायचं आपल्याला इथे. सो as soon as साठी आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि हे 4 ऑप्शन पैकी योग्य उत्तर आपण इथे बघणार आहोत. सो ऑप्शन चेक करा. आपलं योग्य उत्तर आहे the correct answer is as soon as I glanced towards the roof of the clubhouse, comma I saw something horrible. Okay, so इथे एक्सप्लेनेशन काय स्ट्रक्चर ऑफ as soon as is इथे काय होणार तुमचं टेक्स्ट बघा इथे स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला स्ट्रक्चर कंप्लीट करायचं आहे. The baby remained motionless make negative without changing the meaning. निगेटिव्ह सेंटेन्स करताना आपल्याला वाक्याचा अर्थ अजिबात बदलायचा नसतो. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची. अर्थ तोच यायला पाहिजे पण तिथे नॉट येणं गरजेचं आहे. द बेबी रिमेंड स्टिल. इथे काय मोशनलेस आहे. द बेबी निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. द बेबी डिड नॉट मूव्ह. द बेबी डिड नॉट रिमेन मोशनलेस. द बेबी केप्ट मोशनलेस. आता इथे 2 ठिकाणी नॉट आलेला आहे. तर आपण कोणतं नॉट घ्यायचं. डिड नॉट रिमेन मोशनलेस तर येणार नाहीये. डिड नॉट मूव्ह हे उत्तर जास्त अप्रोप्रिएट आहे. सो हे आपलं राईट आन्सर आलेलं आहे. सो थँक्यू स्टुडंट्स. आपण जास्तीत जास्त वाक्य इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ग्रामरचा टेक्स्चर ग्रामरचा कोणता पार्ट तुम्हाला अवघड जातो तो कमेंट करून सांगा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.